रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा महायुतीमधील पक्षांच्या दाव्यांमुळे आणि रस्सीखेचीमुळे अद्यापही कायम आहे। रायगडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे तर नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये या पदासाठी दावे प्रतिदावे सुरू आहेत। मात्र यंदा रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलंय। अलिबाग इथल्या पोलीस परेड मैदानावरती मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला, तर दुसरीकडे नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राज्याला 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा संकल्प आहे। मुंबई पुण्यासोबतच रायगड जिल्हा राज्याच्या विकासाचे मुख्य केंद्र बनत आहे। आपल्या टप्प्यात रायगडमधील 2800हून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। 1859 शेतकऱ्यांच्या खात्यात 10,95,00,000 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत। रात्रंदिवस काम चाललेलं आहे। आमच्या महापौर या ठिकाणी आहेत, आमच्या कमिशनर या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत। खूप पाऊस पडल्यामुळे यावेळेला खड्डे जास्त आले ही वस्तुस्थिती आहे, पण आता ते खड्डे जवळपास आम्ही 80%च्या वर हे बुजवलेले आहेत। येत्या 4-5 दिवसामध्ये खड्डेमुक्त नाशिक आम्ही त्या ठिकाणी करू। पण खऱ्या अर्थाने जेव्हा सगळं काम पूर्ण होईल त्यावेळेलाच नाशिक शहराचा खरंच चेहरा मोहरा बदलणार आहे। आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत कॉलन्यामधले त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडून आता पैसे मंजूर करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आम्ही आता तात्काळ करायला हाती घेणार आहोत।